10 डिसेंबरची रात्र होती. रात्री 10 वाजता बाबाजीने थोडं पाणी घेतलं, बरोबर ना. हे उभे होते. भाग्य ह्या महात्म्यानं आहे, ते साक्षी आहेत, संन्यासी आहेत, खोटं बोलणार नाही. माधवगिरी महाराज आहे, शांतिगिरी महाराज होते. असे बसलो आम्ही. उठा, कामाला लागा. कुठलं काम होतं? इशारा केला. पहाटे त्या नळ्या होत्या नाकात ऑक्सिजनचा काढण्यासाठी. बाबाजी डॉक्टर रागवतायत. त्या क्षणी बाबाजी असले आणि सगळी ताकद हातात आणून ऍक्शन करून दाखवायला. त्या नळ्या बाबाजीने अशा उडवल्या. शेवटचा केवळ प्राणायाम ठोकला आणि 10 डिसेंबरला ब्रह्ममुहूर्तावर गेला महामुनी जगाचा अश्रूने दाटपूर. गेला महामुनी जगाचा अश्रूने दाटपूर. बोला न मौनगिरी, बोला न मौनगिरी, एकच निकेत सूर सूर सूर. गेला महामुनी जगाचा अश्रूने दाटपूर. सूर्याचे तेज लोपले जाऊन मेघाड. सूर्याचे तेज लोपले जाऊन मेघाड. दिन असून दिन भासला तो दिन दिन अंधार. दिन असून दिन भासला तो दिन दिन अंधार. गेला महामुनी जगात अश्रूने दाटपूर. गेला महामुनी जगात अश्रूने दाटपूर. चिव चिव करीत पाखरे गेली तर दूर दूर. चिव चिव करीत पाखरे गेली तर दूर दूर. जमून आली माऊलीची घोडती लेकर. जमून आली माऊलीची घोडती लेकर. गेला महामुनी जगाचा अश्रूने दाटपूर. गेला महामुनी अश्रूने दाटपूर. गेला महामुनी जगाचा अश्रूने दाटपूर. गेला महामुनी जगाचा अश्रूने दाटपूर. नाशिकला आकाशवाणी केंद्र नव्हतं, पुणे आकाशवाणी होतं. आणि त्याचा कुलकर्णी नावाचा जो मुलगा होता, तो बातम्या देणारा, काय पत्रकार वगैरे, त्याचा नंबर घेऊन ठेवला होता एक दिवस आधी. तो म्हणाले कधी सांगा, कसली बातमी आम्ही छापू, लगेच आकाशवाणीला देऊ. पहाटे 5:30ला आपल्या आश्रमातून फोन लावला. काय झालं पाटील? म्हणाले काय व्हायचं राहिले साहेब, काय लिहू, जनानंद स्वामींचा मृत्यू नाही रे. नको कुलकर्णी साहेब, मृत्यू सामान्यांचं होतो, निर्वाण साधूंचं होतं आणि महानिर्वाण संतांचं होतं. लिही जनार्दन स्वामींचं महानिर्वाण. सकाळी 7च्या रेडिओला बातमी आली, जनार्दन स्वामींचं महानिर्वाण झालं तपोवनाश्रमात. सकाळी 7च्या बातम्या ऐकल्या. खेडोपाड्यात रेडिओवर लोक ऐकत होते. तेव्हा काही बायाने चूल पेटवली होती दूध तापवायला, काहींनी चहा करायला, काहींनी पाणी तापवायला, काहींनी भाकरी करायला. बाबाजी गेले, बाबाजी गेले, बाबाजी गेले. आता कशाचा चहा, आता कशाची भाकर, तेच पाणी चुलीत टाकलं. हजारो परिवारातल्या चुली विझल्या. बाबाजी, बाबाजी, बाबा.